स्पर्धा अगदी पहिल्यांदा रंगवले. खरं तर चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित आहेत. रोहितच्या समोर पाहिलं तर अजय मोरे. पहिला बॉल अजय मोरेचा फटका बसला. मिस टाइम स्ट्रोक. त्याचबरोबर विकेटच्या मागे कीपरने केले काम तमाम. विकेट गेलीये पहिली मैदानाच्या बाहेर. अजय मोरे बाद झाला आणि अजय मोरे बाद झाल्यानंतर अमर मैदानामध्ये रवाना झालाय. पहिलं षटक घेऊन आला अर्थातच वीरा 11 आई गारमाता कारडे संघ. सागरजी मोरे सरांचा संघ आणि खरं तर सागरजी मोरे सर आमच्या सोबत इथे व्यासपीठावर आहेत. ॲज अ 12th मॅनची भूमिकाही पार पाडतात आणि ॲज अ टीमला स्पॉन्सर सुद्धा केले. खरं तर हा विश्वास आपल्या टीमवर दाखवला आणि टीम इथे मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्या बॉलवर गोलंदाजाने घेतलेली विकेट. रोहितने मिळवले विकेट. पहिली विकेट डाऊन झाली टीम जय हनुमान होराळे संघाची. मॅच अगदी तेवढीच चांगली रंगणार. यामध्ये तील मात्र शंका नाही. दोन्ही बाजूला ताकदवर संघ. एका बाजूला कारडे खुर्द संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो होराळे संघ. मग दोन्ही संघाच्या आधी पाहिले तर नाव असेल जय हनुमान होराळे आणि इथे वीरा 11 आई गारमाता कारडे संघ. पुढील बॉल काय जबरदस्त बॉल पडला. बॉल पिच झाल्यानंतर बॉलने घेतलेला बाउन्स पाहायला मिळाला आणि गोलंदाजाचं अगदी पाहिलं तर एक कौशल्य पाहायला मिळालं मैदानामध्ये. ज्या प्रकारे खेळपट्टी बनवले अगदी टणक, त्याच्यावर बॉल पडला. पडल्यानंतर उचली घेतली. बॉल गेला विकेटच्या मागे. किपरच्या हातामध्ये अगदी ग्लोव्ज पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये सध्या चेंडू टणक असतो, त्या चेंडूवर नक्कीच बॉल पकडायचा असेल तर नक्कीच बोटाला बऱ्याचदा आपण इजा होताना पाहिल्यात. मग त्या इजांपासून वाचण्यासाठी ते ग्लव्सचा वापर केला गेलाय. चांगल्या प्रकारचं इथे टीम युनिट पाहायला मिळतंय. यॉर्क बॉल केस्टनच्या मागे बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय सुद्धा. विकेटच्या मागे बॉलला अडवले. धाव पुस्तकावर पहिली धावेची इथे नोंद होतीये टीम बॅटिंग करताना जय हनुमान होराळे संघ. एक चांगली स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. अर्थातच या स्पर्धेमध्ये कदाचित उद्याच्या दिवसामध्ये ज्यांच्या मागे पाहिले तर अनेक चाहत्यांचा अगदी पाहिले तर घेरा असतो, असे लायन ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळूशेठ फडके यांचा सुद्धा शुभागमन होताना पाहिजे. खरं तर आल्यानंतर जल्लोष होईल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहूयात. एक मोठ्या उंचीवर स्पर्धा गेले हे सुद्धा आपण नक्कीच सांगू शकतो ज्यावेळी लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळूशेठ फडके साहेब या व्यासपीठावर येतील. खरं तर मोठं व्यक्तिमत्व, दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आणि खरं तर आसिफजी सय्यद यांच्यावर बरंचसं प्रेम असलेलं व्यक्तिमत्व. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक अर्थातच चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये पीवच्या षटकामध्ये जिथं 30 यार्ड खुलं असं, जिथे फक्त 2च फिल्ड 30 यार्डच्या बाहेर, तिथे बॅटरला अगदी बांधून ठेवलंय. मग समोर पाहिलं तर जय हनुमान होराळे संघ चांगला खेळाडू संघ असणार आपण पाहतोय. चांगला फटका अगदी पाहिलं तर फिल्डरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हातामधून बॉल निसटलाय. धरणीला झालाय दान. तत्पूर्वी घेतल्या धाबा 2. कॅच पकडायचे परंतु कॅच सोडल्यात आणि कॅच सोडल्यानंतर अगदी पाहिलं तर मॅचच्या कोणत्या स्थितीमध्ये कॅच जाईल ही शेवटच्या क्षणामध्ये बघितलं जाईल. एससीएल संघाचे नवीन कॉमेंटेटर उभरते कॉमेंटेटर यांनाही विनंती करूयात आपण आज शेवटपर्यंत थांबायचंय. काय नाव नाव काय दादा तुझं नाव काय? चांगला फटका. अगदी पायातला फटका. खोलवरचा फटका. खोलून टाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु विकेट डाऊन होतीये. खेळाडू होतील बाद. अर्थातच मोठी विकेट. नीरज दाभणे मैदानाच्या बाहेर. जरूर पाहिलं तर विकेट डाऊन झाली आहे. दुसरी विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले. अजय मोरे बाद झाले. त्यानंतर पाहायला गेले तर खेळाडू बाद झाले. नीरज दाभणे.
15 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला संपवायचे. तर अर्थातच आपण पाहिलं पहिलं षटक इथे चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये रोहितने गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवल्या, धावा खर्च केल्या 3. कराडे खुर्द संघ ज्या नावाने खेळतो, ज्या नावाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास, तो विश्वास म्हणजे वीरा 11 आई गारमाता कराडे. सागरजी मोरे सरांचा संघ आहे. खरं तर एखादा पॅकर असल्यानंतर कधी काळी आपण पाहिलंय पॅकर असतो, परंतु पॅकर आपले संघ पॅक करून आपल्या गाडीमध्ये बसला जातो किंवा पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती राहून टीमच्या सोबत असतो. परंतु 12th मॅन असताना पहिलेच पॅकर पाहतोय की आपल्या टीमसाठी काय गरजेचं आहे. आपल्या टीमसाठी जिंकण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करेल, परंतु माझ्या गावाचा संघ आणि माझ्या गावच्या संघाचं नाव या मैदानामध्ये अबाधित राहिलं पाहिजे. म्हणूनच वीरा 11 संघाचे संघ मालक सागरजी मोरे साहेब झालेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. होराळे गावचे पहिले तर 12th मॅन आहेत बाब्याचं आपण स्वागत करूयात. हालगावचे उभरते कॉमेंटेटर तलाळ सुद्धा आपल्या सोबत आज जोडले जातील. तलाला सुद्धा आपण नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये तलाला सुद्धा आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात. अगदी 12च्या नंतर यायचं आणि जेव्हा सर्व प्रेक्षक शांत असतात तेव्हा जागे करायचं त्यांना. वेगवान बॉल, गोलंदाज न्यू बॉलिंग मार्कवर शुभम आलेत आणि शुभमचा पहिला बॉल. आता संकटामध्ये आहे तो अर्थातच संघ. पाहतोय आपण बॅटिंग करताना जय हनुमान होराळे संघ. पुरोहित मुंडे जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला असतील. या खेळाडू सुद्धा स्वतःच्या नावाची झलक दर्शन बऱ्याचदा दाखवले, परंतु यंदाच्या हंगामध्ये पुरोहित मुंडेची बॅट शांत आहे आणि याच मैदानामध्ये नक्कीच आपल्या बॅटचा फ्लो दाखवावा लागेल. आपल्या टीमला गरज काय ते ओळखावं लागेल. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा बॉल होता, इष्टांच्या पैकी बॉल अडवला गेले. पुरोहित मुंडेची विकेट घ्यावी लागणार होती. विकेट गेली असती जर का डायरेक्ट हिट झाला असता, कलेक्शन चांगलं झालं असतं, विकेट गेली असती, परंतु सद्यस्थितीमध्ये विकेट राखली आणि त्याचबरोबर इथे आलाय दुसरा डॉट बॉल. हे सामने आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा पाहिले जातात. त्या चॅनलला नक्कीच पाहिलेत आपण. जेवढं सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करूयात. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, खोलावर बॉल. अगदी पाहिलं तर या बॉलरचं कौतुक करूया तेवढं कमीच आहे. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि त्याचबरोबर अगदी बॉल डीप मध्ये टाकतात. ज्या प्रकारे बॅटरला फटका वरती उचलता येतच नाहीये आणि आलेले खेळाडू अमर यांना मोठी फटकेबाजी करता येत नाहीये. आलाय तो नक्कीच जावी ते 1, परंतु धाव आली ती 1/4 रुपयामध्ये. कधी अमर खातं खोलणार. खरं तर अमरने 1 धाव जमवली आहे, परंतु मागील 3 बॉल अमरच्या बॅटमधून एकही धाव नाहीये. अमरने 5 बॉल फेस केलेत, धावा बनवल्यात, त्या अर्थातच 1 धाव. रोहितची बॉलिंग अगदी चांगली राहिली. रोहितने खर्च केल्या धावा 3. त्याचबरोबर पाहिलं तर शुभमने 1 धाव इथं खर्च केले, तीही 1/4 रुपयामध्ये. सईद पटेल यांच्याकडून आम्हाला जे बक्षीस रूपी रक्कम आले त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो. आणि फटका अगदी पाहिलं तर इथे पुलचा केल्या समोरच्या दिशेने. बॉडी स्ट्रेच नक्कीच आपल्या अंगावर घेतली होती बॉलला, परंतु त्यानंतर फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला अगदी उडवल्यानंतर इथे धावा मिळतील 2. सईद पटेल साहेबांकडून आम्हाला जे अगदी बक्षीस आलंय आमच्यावर खुश झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तलाला आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करताना. खरं तलाला सुद्धा एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. मिमिक्री करता करता एखादा कोणता कॉमेंटेटर तयार होईल हे सांगता येत नाही. चांगला फटका, उंच गेलाय, उंची किती लांबी किती पाहायला जाईल, परंतु विकेट डाऊन होते. बॉल डाऊन होतोय अर्थातच. विकेट खेळाडू मैदानाच्या बाहेर. नाव पुरोहित मुंडे बॅक टू द डग आउट. झाले आता पुरोहित मुंडे, जो खरं तर आउट ऑफ फॉर्म या संपूर्ण पर्वामध्ये चाललाय आणि आजही त्यांनी सर्व प्रेक्षकांना केले निराश. परंतु पुरोहित बाद झाले, परंतु मैदानामध्ये गेले एक सिनियर खेळाडू अभि, आणि अभिदादाची बॅटिंग डीपी रोडच्या मैदानामध्ये पाहिली होती. या खेळाडूकडे क्लास आहे आणि तो क्लासी बॅटिंग करू शकतो, पण दाखवावं लागेल मैदानामध्ये क्लासी बॅटिंग करताना. ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे वीरा 11 आई गारमाता कराडे संघाची, सागरदादा मोरे यांनी केलेला पुरस्कृत संघ, आणि त्यांच्या विरुद्ध जर का आपल्याला चांगली बॅटिंग करायची तर अभिदादाला आता इथं फटकेबाजी करावी लागेल. अपोजिट पाहिलं तर इथे सागरजी मोरे सर इथं आहेत. आपल्या संघाला संपूर्ण संघाला 12th मॅनच्या भूमिकेमधून प्रोत्साहित करतात. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा जेवढी दमदार
मलाही तेवढं अगदी दमदार व्हावं लागेल. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, उडवला. एक फिल्डर आहे तैनात, डाऊन दी बॉल. विकेट जातीये बॅक टू बॅक. दुसरी विकेट येते शुभमच्या खात्यामध्ये. विकेट अभि होत आहेत बाद मैदानाच्या बाहेर. डाऊन झाले. विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू यश सावंत. पहिल्या षटकामध्ये 3 होत्या, त्यानंतर 2 विकेट डाऊन. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये इथे पाहिले तर सांघिक कोट्यामध्ये 3, परंतु वैयक्तिक कोट्यामध्ये 2 विकेट 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज शुभमने. मग त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल हे सुद्धा पाहिलं जाईल. अक्षय गोलंदाजी मार्कवर विश्वास टाकलाय. अक्षय यांच्यावर जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरची ही मॅच असेल आणि त्यानंतर आपण पुढच्या मॅच साठी टॉस साठी इन्व्हाइट करूया. अर्थातच दामत आणि बारापाडा संघ या दोन्ही संघांना आपण विनंती करूया आपल्या कॅप्टन आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी पाठवायचं आहे. बारापाडा संघ जर पाहायला गेलं तर दोस्ती चषक ठाणे नावाच्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त संघ ठरला होता. दामतच्या मैदानावर आजही पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये मॅच चालू आहेत. दामतचं मैदान स्पेशली पाहायला गेलं तर क्रिकेट रजनीसाठी बरंच फेमस. चांगला फटका अगदी स्विच करण्याचा प्रयत्न केला. फिल्डरच्या बाजूने बॉल जाईल सीमारेषेबाहेर. बॉलरचा वेग त्यावर केला पुन्हा एकदा आक्रमण. बॉल गेलाय सीमारेषेबाहेर आलेला चौकार. धावफलकावर आपण बघितल्या 10 धावा धावफलकावर बघितल्या. दहा धावा धावफलकावर असतील. अर्थातच 2 षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 6 होत्या. तदनंतर पहिल्याच बॉलवर आक्रमण अमर आहेत. अगदी पहिल्या ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल खोलवर टाकला जातोय. कराडे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने आपल्या वेगाचं दाखवलं इथं प्रदर्शन. बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करतो हे महत्वाचं नाहीये, परंतु बॉलरने अगदी सूझबूझची गोलंदाजी केली आहे. सरकार मोबाईलचे सर्व अर्थातच इमाल उल साहेबांनी आपल्याला ज्या प्रकारे सायकल प्रोव्हाइड केल्या या स्पर्धेमध्ये या खेळाडूंचा जोश वाढवण्याचं काम केलं. अगदीच सरकार मोबाईलचे सर्व इमाल उल साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. इथे रनआउट साठी इथे नक्कीच संधी निर्माण झाल्या बॅटिंग बॉलिंग टीमला. विकेट आहे सर. खेळाडू होत आहेत बाद. अर्थातच विकेट रनआउटच्या रूपामध्ये. खरं तर ज्या प्रकारे आपण विकेट देतोय संकटामध्ये असलेला संघ आणि संकटातून बाहेर यायचं तर संकटाचा तारणहार बनावा लागेल कोणाला तरी. ज्या प्रकारे संकट मोचक आपण पाहिलं तर संकट मोचक आपण प्रभू हनुमानाला पाहतो, त्या प्रकारे नक्कीच आपल्या संघाचा तारणहार कोण ठरणार क्रिकेटच्या पटलावर या क्रीडांगणावर. आता क्रीडांगण गाजवायचं असेल तर आता कोणता खेळाडू मैदानामध्ये येणार आणि धावा बनवणार हे सुद्धा पाहिलं जाईल. यश बाद झाले. आता पाहिलं तर अमर मैदानामध्ये आहेत. नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये रवाना झालेत. टीम होरळे संघाचा पाहिलं तर कृष्णा सातपुते, प्रतीक मुंडे तो सुद्धा पाहिलं तर खेळाडू मैदानामध्ये गेला तर अगदी धावांचा वर्षाव करू शकतो, परंतु जाणार कधी. आणि प्रतीक मुंडेच्या प्रत्येक षटकारासाठी माझ्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. अगदी जिवलक मित्र आमचे. चांगला बॉल, वेगवान बॉल, अगदी बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय. कधी खोलवर टप्प्याचे बॉल पाहायला मिळतात, कधी पाहिलं तर फुलर लंचचे बॉल, कधी फसवे बॉल पाहायला मिळतात. या गोलंदाजाचं प्रत्येक प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. 2200 रुपयामध्ये धाव जाते, धावच देत नाहीयेत. संघर्ष करावा लागतोय. हाच तो मैदान का की ज्या मैदानामध्ये पाहायला गेलं तर अमन स्पोर्ट्स हॉलच्या आयोजित स्पर्धेमध्ये
जिथे रनरअप ठरला होता तो अर्थात जय हनुमान होराळे संघ, परंतु मैदान तेच जरी असेल तरी स्पर्धा नवीन आहे. जरी महिना उलटलाय, एक दिवस उलटला तर दुसऱ्या दिवशी काय होईल सांगू शकत नाही. म्हणून सातत्य महत्वाचं आहे. जर आपण स्पर्धेमध्ये जिंकायचं ठरवलं तर त्यासाठी फक्त खेळ करून जमत नाही, त्यासाठी सातत्याने खेळ करावा लागतो. एक दिवस आपण चांगलं खेळलं तर दुसऱ्या दिवशी पहिले तर सातत्याने खेळ करावा लागतो. इथे पहिले तर चांगला खेळ कराडे खुर्द संघाने केलाय. ज्या संघाच्या नावाने अगदी खेळतात तो वीरा 11 आई गारमाता कराडे संघ. सागरजी मोरे साहेबांचा पहिले तर पुरस्कृत केलेला संघ, गोलंदाजीचा अगदी भरणा असलेला संघ मैदानात आपली ताकद वापरतोय आणि ताकदीचं प्रदर्शन मैदानात चालू आहे. ते अर्थातच बॉलिंग करणारा कराडे संघाचं. आपल्याला जी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय अर्थातच बस बार्टरसाठी असेल, ती सरकार मोबाईलचे सर्व इमाम उल साहेबांकडून मिळाले. त्यांचं आपण नक्की स्वागत करूयात. चांगला बॉल, अगदी या बॉलवर काय बोलावं, ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे कॉमेंटेटरकडे उत्तर नाहीये. या प्रकारे एवढी चांगली गोलंदाजी चालू आहे, शब्द पडतात अपुरे. एवढं मस्त पाहिलं तर इथं गोलंदाजीचा नजरशा पाहायला भेटतोय. ज्या प्रकारे कराडे खुर्द संघाने आपला गोलंदाजीचा प्रदर्शन या मैदानामध्ये दाखवून दिलं, एवढंच म्हणू शकतो. ला जवाब विकेट डाऊन. अर्थातच 3 षटकांचा केली तर आलाय संपुष्टात टीमची टोटल धावा संख्या. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6 आणि टीमची टोटल विसावले. अर्थात जय हनुमान होराळे संघ 12 धावा. हॅलो, अफजल भाईंचे सुद्धा पाहिले तर सुपुत्र आलेत, त्यांचे स्वागत करूयात. खरं तर जास्तीत जास्त माहिती आम्हाला पुरवली मी तर नक्कीच प्रत्येकाचं नाव आपण घेऊयात. मुनाफ पटेल साहेब सुद्धा आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. खरं तर जेवढे अतिथी मान्यवर आलेत ना, सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आपण आहात म्हणून स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना अगदी जोश भेटतो. जर आपण व्यासपीठ खाली पाहिलं तर प्रत्येक जण एकच बोलत असतो की या व्यासपीठावर कुणीच नाहीये, स्पर्धा कशा प्रकारे चालली, स्पर्धेमध्ये मजा नाहीये. पण जेव्हा व्यासपीठ भरलेलं असतं तेव्हा एवढं म्हटलं जातं की स्पर्धा अगदी सक्सेसफुल झाली आहे. चला, समोर ज्या कार आहेत, कारची जी लाईट येते ती लाईट बंद करायची आहे. मुजीब खरबेचे वडील, आता त्याचं खरबे साहेबांचं लक्ष बरं आहे, त्यांना माहिती आहे. टाइम अलर्ट, बरोबर आहे, टायमामध्ये नक्कीच इथे पाहिलं तर सर टायमर झालाय का? अर्थातच आपण एक फील्ड 38च्या आतमध्ये घ्यायचंय. पेनल्टी अर्थातच कारडे खुर्द संघाला मिळाले. टाइमच्या वरती नक्कीच आपला 3 षटकं झाली आहेत. मग 16व्या मिनिटामध्ये आपण पोहोचलं तर आपल्याला एक फिल्डर 38च्या आतमध्ये घेऊन यायचं आहे. अर्थात आता 38च्या बाहेर आपण फिल्डर पाहणार या स्लॉगवरच्या षटकामध्ये. ते 4 फिल्डर आणि एक फिल्डर आतमध्ये, म्हणजे जर पाहिलं तर फिल्डर आतमध्ये आला. आता मुभा असणार ते बॅटिंग करणाऱ्या संघाला, जिथे हाणामारी करावी लागेल. स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहतोय. पंचांचा डिसिजन आपण नक्कीच पाळायचा आहे. पंचांवर कोणत्याही प्रकारे दबाव नकोय. नियम आपण अगदी पहिल्या दिवसापासून इथे लागू केलेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राहुल असेल, राहुलच्या विरुद्ध अमर आहे. अमर आणि नयनची जोडी, शेवटचं श्लॉगवरचं षटक, जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. या षटकामध्ये 15-20 आल्या तरी सुद्धा पाहिलं तर इथे या मैदानाचा आपण इतिहास बघितला, 90 संघाने 29 धावा वाचवल्यात. अगदी त्या मॅचला 4 धावेने जिंकला होता. लाईट बंद करा कारच्या. कारच्या लाईट चालू आहे, त्या कारच्या लाईट बंद करायच्यात. चला, कारची लाईट बंद करायची आहे. शेवटचं षटक चालू आहे. अमर समोर आहेत. अमरच्या विरुद्ध गोलंदाजी तेवढीच चांगली, अगदी गोलंदाजी राहुल गोलंदाजी मार्कवर आलेत. जबरदस्त सामना चालू आहे. अर्थातच गोलंदाजाने कमाल धमाल केले. या समोर असलेला संघ किती मोठा संघ हे महत्वाचं नाहीये, परंतु कराडे खुर्द जेव्हा पाहिलं तर वीरा 11 आई गारमाता या नावाने जेव्हा खेळायला उतरलाय,
आपल्या गावाचं नाव, आपल्या संघ मालकाचं नाव इथे मैदानात शाबूत ठेवायचे, त्यासाठी चालू असलेले प्रयत्न अगदी कमालीचे चालू आहेत. फुलटाच बॉल होता, इष्टाच्या बागे सुद्धा चाले प्रयत्न सक्सेसफुल. इथे पाहिले तर बॉलला अडवलं गेलंय. तेरा धावसंख्या झाली आहे. हाच तो पाहिला तर आपण होराळे संघ जो या आधी बऱ्याच मैदानामध्ये अगदी आपल्या नावाची छाप सोडून नक्कीच या मैदानात उतरलाय, परंतु त्याच्या विरुद्ध खेळताना कराडे खुर्द संघ जेव्हा मैदानात आला, हे क्रीडा संकुल गाजवायचं याच विचाराने आला होता आणि तो विचार शाबूत ठेवला आणि आतापर्यंत पाहिलं तर धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 13 धावा. 6 विकेट डाऊन आहेत. अगदी खडतर परिस्थिती आपण पाहायला गेली तर टीम होराळे संघाची. फुलटाच बॉल बाटची एज लागले, नयनच्या बाट मधून अगदी फटका. तेवढं फिल्डिंगचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत मिळालेलं एफर्ट्स, अगदी टाळ्यांचा वर्षा सुद्धा पहिल्या फिल्डरला उडतोय आणि त्याचबरोबर धावा वाचवल्या गेल्या त्या बॉलमध्ये. जर का बॉल सुटला असता तर अगदी सीमारेषा ओलांडली असती, परंतु म्हणतात ना, जिद्दीने केला, मेहनतीने केला, विजय आपलाच असेल. त्या जिद्दीने कराडे खुर्द संघ मैदानात आला. अगदी कराडे खुर्द आपण पाहिलं, कराडे बुद्रुक संघ, दोन्ही संघ तेवढे ताकदवर, परंतु आज वीरा 11 आई गारमाता कराडे संघ या मैदानात उतरला आणि तेवढा ताकदीचा खेळ करण्यासाठी उतरून गेलाय. 15 धावा झाल्या. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात बारापाडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध दामत संघ. आयशा 11 बारापाडा संघ असणार आहे. व्हाईटचा सिग्नल अर्थातच व्हाईट बॉल. इथे धावा संख्या 1 ने वाढतीये, 16. चला, बारापाडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध दामत संघ. आपल्याला दोन्ही कॅप्टनला विनंती असं पण टॉससाठी यायचंय. सईद पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सईद पटेल साहेब कालच्या रात्रीमध्ये होते, आजही आहे, त्यांचं आपण स्वागत करूयात. बक्षीस रूपी खरं तर कॉमेंटेटरला अगदी खुश ठेवण्याचं काम त्यांनी केलं, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सईद पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. एका बाजूला आयशा 11 बारापाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला दामत संघ. चला, बारापाडा संघाचा कॅप्टन आलाय. दामत संघाच्या कॅप्टनला शेवटची पुकार, जर आपण आला नाही तर अगदी समोरच्या टीमला आपण टॉस विन देऊयात. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर इथे LBW रूपामध्ये विकेट डाऊन होते. अर्थातच बॅटिंगचा आपण 4 ओव्हरचा आपण कमाल पाहिला. गोलंदाजाने अगदी धुडाका नक्की उडून दिला, अगदी धुरलाच केला गोलंदाजाने. धावा खर्च केल्या 17 धावा आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा डाऊन अर्थातच केल्या. त्या आपण पाहिल्या तर 7 विकेट झाल्या डाऊन, 17 धावा इथं आपण पाहिल्या. अर्थातच पहिलं इनिंगचा आपण खेळ पाहिला. बॅटिंग करताना जयनमान होराळे संघ 17 पर्यंत पोहोचला. आता 18चं अवघड छोटं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे वीरा 11 आई गारमाता कराडे संघासमोर. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात पटेल साहेबांना. या आपण टॉससाठी टीम आयशा 11 बारापाडा आणि त्यांच्या विरुद्ध दामत ए संघ. एवढंच नाव आहे का दामत ए? दामतच्या मैदानावर सुद्धा पाहिलं तर आजही आजच्या रात्रीमध्ये मॅचेस चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक चालू आहे. अर्थातच समालोचक योगेश ढोले, त्याचबरोबर पंच गायकवाड सर, त्यासोबत पाहिलं तर नजे साहेबांची टुर्नामेंट आणि तेवढी ताकदवर तेवढी चांगली टुर्नामेंट रंगताना आपण पाहतोय. बारापाडा संघ, आयशा 11 बारापाडा संघ. जबरदस्त खेळ खोपोली शहरामध्ये त्यांनी दाखवला. काय निर्णय त्वरित सांगायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय असेल. टॉस जिंकला अर्थातच टीम बारापाडा संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले दामत संघाला. खरंच दामतची बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला या मैदानामध्ये. ज्या प्रकारे दामत गावामध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिलं होतं की दामतचं मैदान म्हणजे अगदी पाहिलं तर काचेसारखं स्वच्छ मैदान आणि त्या मैदानावर खेळताना बऱ्याच संघांना मजा येते. महाल सुद्धा संघ त्या मैदानामध्ये बऱ्याचदा खेळायला गेलाय. आपण SCL ए संघाला तिथे बऱ्याचदा चांगला खेळ करताना पाहिलाय, परंतु तोच दामत संघ आज या हालच्या मैदानामध्ये अर्थातच आसिफभाई सय्यद, इम्रान भाई आणि त्याचा दानिशभाई खोत, मुनीर पटेल आणि अमन स्पोर्ट्स हालच्या पाहिलं तर या आयोजनामध्ये. खरं तर या आयोजनामध्ये अमन स्पोर्ट्स हाल संघाचं बरंचसं मोठं योगदान मिळालंय. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुजीब खरबे आहेत, त्याचबरोबर ताबिजभाई आहे
अश्रफबाईची साथ मिळाली आहे. अल्ताफबाईची पाहिलं तर साथ येणं गरजेचं आहे. अल्ताफबाई असतील तर नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा देतील. मॅच पाहत असतील क्रिकेट भिडे अल्ताफबाई सोबत पाहायला गेलं तर अर्थातच मुनाफ पटेल साहेब आहेत, त्याचबरोबर इथं सौद पटेल साहेब आहेत. त्यासोबत जर पाहायला गेलं तर आपल्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय अफजलभाई बेडेकर सुद्धा आहेत, मुर्तुजा खरबे साहेब आहेत, अमजदभाई पटेल सुद्धा तिथं पाहिले तर मॅचचा आनंद घेतात. अनेक तिथे मान्यवर आपण पाहतोय ज्या मॅचचा काशिम चाचा सुद्धा आपण पाहिलं. खरं तर डॅनीबाईचं तर आपण कौतुक करूयात. खरं तर डॅनीबाईंची बॅटिंग सर्वांना पाहायचे. अगदी उद्याच्या दिवसामध्ये डॅनीबाईंना आपण पाहणार आहोत आणि डॅनीबाईंची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे चाहते येतात. तुषार धुमाल सर आणि त्याचबरोबर प्रवीण दुगडे सरांचा एक वाक्य, हवा, पाणी आणि डॅनी तिघांचाही नाद करायचा नाही. आणि क्रिकेटच्या पटलावर तर डॅनीबाईचा नाद कधीच करायचा नाही. क्रिकेट अक्षरशः गाजून सोडलंय. तेच डॅनीबाई आपल्या या व्यासपीठावर. परंतु आता रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा कधी बनले आम्ही पाहतोय. खरं तर कौतुक करूयात अफजलभाईंचे जे सुपुत्र आहेत त्यांचं आपण कौतुक करूयात. रात्रभर पाहिलं तर मॅचचा आनंद घेतात. परंतु यानंतर एकच इच्छा असेल की एसीएल ए अथवा बी किंवा सी या टीम मध्ये तुमची एंट्री कधी होणार. खरं तर मॅच बघून जमत नाहीये, मॅच मध्ये प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रॅक्टिस करताना आपण संघामध्ये एंट्री करावी लागते. खरं तर तुमचे वय झालेत, आता तुम्ही मैदान गाजवायला लागेल. खरं तर आपण म्हटलं पाहिजे की डॅडी तुम्ही घरी बसा, डॅडी दादा तुम्ही घरी बसा, पप्पा अफजलभाई तुम्ही घरी बसा, परंतु आम्हाला आता सामन्यामध्ये खेळायचंय, त्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. अगदी मुनीर पटेलच्या साथीला, मुफीद पारकर मास्टरमाइंडच्या साथीला आपल्याला खेळावं लागेल. या सर्वांच्या सोबतीला आपल्याला स्पर्धा गाजवाव्या लागतील आणि हे वय तयार झालेत. आता आपल्याला या आपल्या हाल संघामध्ये एंट्री करावी लागेल. 18 धाब्यांची गरज, अगदी सोपं लक्ष आहे, परंतु सोपं लक्ष सुद्धा कटिंग करायचं असेल तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे पाहिलं तर शत्रूवर पलटवार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या प्रकारे अशक्य गोष्टी नक्की शक्य करून दाखवल्या होत्या. सन्मान्य रौफजी दुदुके साहेबांना सुद्धा विनंती असेल आपले स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावर यावं, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला जी सायकल प्रदान झाली अर्थातच सरकार मोबाईलचे सर्व इमाल उल साहेबांकडून, त्यांचे आपण स्वागत करूयात. खरं तर आजच्या रात्रीमध्ये खरं तर पुण्याचं काम कोणी केलंय ना, तर अनवर दादांनी केलंय. प्रत्येकाला पाणी पुरवण्याचं काम, आणि पाण्यासारखं पुण्य नाहीये, जल येतो जीवन आहे, आणि तेच काम अगदी अनवरबाईंनी केले. त्यांचं आपण स्वागत करूयात. चांगला फटका, स्टँड ऑन डिलिव्हर, बॉलला पाठवण्याचा प्रयत्न झालाय, गेला सीमा पार, आलाय पहिला बिग हिट, मायटी षटकार. रोहित गोलंदाजी मार्कवर सुरुवातीला आपण पहिल्या इनिंग मध्ये होते तेव्हा रोहितने धावा खर्च केल्या 3, 2 विकेट मिळवल्या. तेच रोहित बॅटिंग साठी आलेत, म्हणजे बॅटिंगही मी करणार, बॉलिंगही मी करणार, परंतु माझ्या संघाला जिंकून देणार, ही एक जिद्द. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलला पाठवलं अगदी मागच्या दिशेला, फिल्डर बनतील दर्शक, बॉल सीमा पार, आलाय चौकार. धन्यवाद डीजे. अगदी पाहायला गेले तर वीरा 11 आई गारमाता कराडे संघाचा पाहिलं तर इथे जवळपास विजय निश्चित म्हणावा लागेल, परंतु विजयाची रेषा ज्या प्रकारे पाहिजे सीमोल्लंघन केलं होतं आपल्या आता प्रभू श्रीरामांनी, त्या प्रकारे सीमोल्लंघन झालं. एससी हालच्या पाहिलं तर लहान मुलांचे उद्या शो मॅच होणार आहे, परंतु जे सीमोल्लंघन आता इथे करावं लागेल अर्थात कराडे खुर्द संघाला. परंतु इथं जर पाहिलं तर मॅच विजयाच्या जवळ असताना अगदी खुश होऊन आणि समालोचकांवर खुश होऊन अर्धी पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज तुषारजी धुमाळ सर आणि त्याचबरोबर मी स्वतः आकाश देशमुख माझ्यासाठी दिले ते सागरजी मोरे सरांनी, त्यांचा आम्ही नक्कीच मनापासून मनपूर्वक अगदी पाहिलं तर आभार व्यक्त करतो. खरं तर सागर मोरे सर 12th मॅनच्या भूमिकेने जेव्हा होते तेव्हा त्यांच्या संघाला अगदी कॉन्फिडन्स प्राप्त झाला होता.
छोट्या पोरांना 8 वाजता बोला ना लहान मुलांना अगदी पाहिलं तर 8 वाजता, म्हणजे पहिला सामना झाल्यानंतर दुसरा सामना त्यांचा आपण ठेवायचा ना. 7:30 वाजता सामना असेल अगदी त्या ACLच्या छोट्या मुलांचा अगदी सामना असेल. परंतु सागर जेबोरे साहेबांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. खरं तर मोठ्या मनाचे दिलदार व्यक्ती. बरं, खरं तर एखादी संघ पॅक करणं सोपं नाहीये, आणि जर पाहिलं तर वीरा 11 आई गारमाता कारडे सारखा एक मोठा संघ पॅक केलाय, आणि तो पॅक नुसता केला नाही, त्यासाठी 12th मॅन म्हणून बसले. ही गोष्ट कदापि सोपी नाहीये. एखादा पॅकर बनल्यानंतर नेहमी असं वाटतं की 11 खेळाडू माझ्या अंडर खेळतात, परंतु आता त्यांनी हे गोष्ट सांगितली नाहीये. त्यांनी काय सांगितलं की जरी माझा संघ खेळतोय तरी मला टीमला कॉन्फिडन्स देण्यासाठी 12th मॅन म्हणून बसायचंय. टीमची टोटल संघ पोहोचलाय 15वर. आता फक्त 3 धावसंख्येची गरज. मॅच सोपी झाली आहे, खुली झाली. अगदी पाहायला गेलं तर मॅचचं चित्र आपण पाहिलं तर अर्थातच या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज होती. 18 धावा करताना पहिल्या ओव्हरमध्ये नीरज दाबण्याच्या विरुद्ध 15 धावांचं षटक आलं. आमच्यासोबत बाबा आहेत. येणारा प्रत्येक दिवस अगदी वेगळा असतो. आजचा दिवस त्याच्यासाठी निराशजनक असेल, परंतु उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिस फक्त नीरज आणि त्याचबरोबर अभिदादा असेल किंवा पाहायला गेलं तर अजय मोरेनी करून जमणार नाहीये. तुमच्या कृष्ण सातपुते सुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल. वेळ कधी येईल सांगता येत नाहीये. वेळेला आपल्याला संघासाठी उभं राहावं लागेल. त्यासाठी पुरोहित मुंडे सुद्धा पुन्हा एकदा सज्ज झाला पाहिजे. अमर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्क गोलंदाज रोहितचा पहिला बॉल, त्यावर पाहिलं तर केलं आक्रमण, मॅच केलं फिनिश. इंद्रो पहिल्या मॅच मध्ये विजयी षटकार टोकून इथे संघ झालाय विजयी. आणि या मॅचचा सामनावीर नो डाऊट, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा खर्च केल्या, त्यासोबत विकेट मिळवल्या होत्या त्या 2, आणि बॅटिंग करताना संपूर्णपणे याच्या